नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा। तर मंडळी, आज मी निघाली आमच्या शेतावर जाण्यासाठी, खास भात लावण्यासाठी। मंडळी, आमचं शेत हे आमच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। तसंच आमच्या शेतावर जाण्यासाठी आमच्या घराच्या मागच्या बाजूनी पायवाट सुद्धा आहे। मंडळी, शेत लागायच्या अगोदर हे छोटंसं ताडाची माती म्हणून गाव लागतं। हे गाव क्रॉस केल्यानंतर आपलं शेत आहे। तसंच छोटं वहळ पण लागतं, पण पाऊस असल्यावर याला खूप मोठा पूर असतो। हे क्रॉस करायला पण टेन्शन येते इकडनं। तर बघू शकता, मी आमच्या शेतावर पोहोचलेली आहे। किती मस्त असा हिरवागार असा मस्तपैकी भात झालेला आहे। तर मंडळी, सगळे काम करत होते, मी पण माझ्या कामाला लागली होती आणि अगोदरच सगळे आले होते। मग दुपारचा 1चा टाइम पण जेवायचा झाला होता। मग लगेचच आम्ही जेवायला इकडे वरच्या बाजूला आलो, आमच्या पडाळमध्ये सगळ्यांना जेवण वाढून दिलं। सगळे जेवले वगैरे, मग आम्ही वहळामध्ये आलो। मस्तपैकी पोरं इथं पाण्यामध्ये मजा करत होते आणि त्यांना बघून मलाही खूप मजा आली होती। मग नंतर आम्ही परत आमच्या कामाला लागलो भात करण्यासाठी। ध्रुवी पण मस्तपैकी इथे काम करत होती। तसंच हे दादा आले होते चिखल करण्यासाठी, मग यांनी अर्ध्या भागामध्ये चिखल करून दिला। चिल्लर पार्टी गँगनी मस्तपैकी मूठ वाहून ठेवले। तर सगळे ज्याचे त्याचे काम करत होते। मग आम्ही पण लागलो होतो भात लावण्यासाठी। मंडळी, मला ना भात खणण्यापेक्षा लावायला खूप मजा येते। मस्तपैकी चिखल पण असतं आणि पटापट पटापट लावायची एक वेगळीच मजा असते आणि खूप मजा येते पावसामध्ये तरी निदान। ध्रुवी चिखलामध्ये खेळत होती म्हणून ती थोडी खराब झाली होती। 5चा टाइम झाला होता, मग माणसांना पण सोडून दिलं आणि मग आम्ही पण निघालो आमच्या घरी येण्यासाठी। तर हे पण एक मोठं आव्हान आहे। इथे आई त्यांनी अगोदरच भात लावलेला होता। तर मंडळी, वहळ क्रॉस करून निघालो घराकडे। तर मोठा ब्लॉग आलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुकवर, तिथे जाऊन नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। चला मंडळी, बाय।